स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे ही प्रेक्षकांची आवडती मालिका. मालिकेतील प्रत्येक कलाकाराची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. तर मालिकेतील कलाकार सुद्धा भावुक झाले असून अभिनेता अभिजित खांडकेकर याबाबत सोशल मीडियावर व्यक्त झालाय. अभिजितने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमधून त्याने मालिकेच्या शूटिंग वेळेसच्या अनेक आठवणी शेअर केल्यात. पहा हा खास व्हिडिओ. अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय. प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकाराचं एक नवं कुटुंब तयार होतं. त्याच्याबरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एके दिवशी आता उद्याचा कॉल टाइम येणार नाही. तू किती वाजता उद्या? आज डब्यात तुझ्यासाठी खास आणते हा. जायला ट्रॅफिक लागला यार आज खूप. चलो चलो जल्दी घर जाना है. हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही. आता हा चॅप्टर संपवून नवीन काहीतरी सुरू होईल हे सिंकिन व्हायलाच वेळ लागतोय. पण आम्हा ॲक्टर्सचं हे असंच असतं. तरीही तुझेच्या निमित्ताने तयार झालेले हे बंध आयुष्यभरासाठी आहेत. अवनी तायवडे, अवनी जोशी म्हणजे स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा अनुभव दिला. कांचन गुप्तेने आईसारखी माया दिली. सचिन, उमेश, शैलेश, हार्दिक, विघ्नेश, केदार, प्रथमेश, सागर, अभिजितच्या रूपात भाऊ मिळाले. पल्लवी सारखी आदर्श वहिनी, बहीण मिळाली. प्रिया, तेजस्विनी, उर्मिला सारख्या आयुष्यभराच्या मैत्रिणी. प्रत्येकाबद्दल भरपूर लिहिता येईल, पण ते लिहिण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल. सतीश राजवाडे सर, अजिंक्य, मधुरा, महिपालजी, अभिजित गुरु, वर्षा, उत्तरा, सुवर्णाताई, संपूर्ण ट्रम्प कार्ड टीम आणि स्टार प्रवाह टीमचे मनापासून आभार. रसिक प्रेक्षकांना दंडवत. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही. तुझेच मी गीत गात आहेच्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग फादर्स डेच्या निमित्ताने प्रसारित होतोय. याहून अनोखा योगायोग अजून कुठला? पुन्हा नव्या भूमिकेतून आपल्या समोर येत राहीनच. असंच प्रेम आशीर्वाद असू द्या, असं कॅप्शन सुद्धा अभिजितनी या व्हिडिओला दिलं. मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडायचं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.